आघाडीच्या नगराध्यक्षाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे। युटी जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। येतानाच भावनिक झालेलं दिसत आहे। काय भावना आहेत? नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडले, एक शिक्षक पदाचा राजीनामा देऊन चांगलं शासकीय पद तुम्ही त्याला राजीनामा देऊन या निवडणुकीमध्ये उतरला होता। काय भावना आहेत? नगराध्यक्ष पदाची माळ तुमच्या गळ्यात पडली। नक्कीच शिक्षक पद राजीनामा दिला। शिक्षक हा माझा पाया आहे आणि या पायावरती आटपाडी शहराचा विकासाचं विजन घेऊन आदरणीय महाराष्ट्राची बुलंद तोफ आणि बहुजनांचं नेतृत्व आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आटपाडी तालुक्यामध्ये सहकारामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणारे आदरणीय अमरसिंह बापू देशमुख या जोडगोळीमुळं या ऐक्याच्या एक्सप्रेसच्या माध्यमातून आजचा हा जो विजय आहे, प्रत्येक कार्यकर्त्यानं तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून छोट्या मोठ्या सामान्यातल्या असामान्य कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आटपाडी शहराला केंद्रामध्ये राज्यामध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा उपयोग या आटपाडी नगरपंचायतच्या माध्यमातून होईल हा विषय या मतदार राजांनी डोक्यामध्ये घेतला आणि म्हणून माझा हा विजय झालाय। मी पुन्हा एकदा या सर्व आटपाडीकर नागरिकांना मापटेमाळा त्याचबरोबर भिंगेवाडीच्या सर्व मतदारसंघामध्ये येणाऱ्या नगरपंचायतमधील सर्व मतदार बंधू भगिनी त्याचबरोबर ज्येष्ठ आबाल वृद्ध विद्यार्थी या सर्वांना खूप खूप मी धन्यवाद देईन। आणि शिक्षक हा माझा पाया आहे, या पायावरती या मतदारांनी भिंती उभा केलेल्या आहेत। नक्कीच नगराध्यक्ष पदानं हा स्लॅब पडलेला आहे आणि विकासाच्या प्रचंड निधी आदरणीय पडळकर साहेब आणि बापसाहेबांच्या माध्यमातून आणून कळस चढवायचा आहे आणि त्या कळसावरचा शिखराचा झेंडा या नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज फडकलेला आहे। आणि हा एक पडळकर साहेबांचा आणि हा एक आटपाडीकरांसाठी किंबहुना माझ्यासाठीही ही एक ऐतिहासिक निवडणूक होती, इतिहासाच्या पानावरती लिहिलं जाणार आहे आणि मतदार राजांनी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला प्रथम पसंती दिली। माझ्या मागं सुरुवातीला म्हणजे विरोधकांना वाटायचं की बाबा यांच्या पाठीमागं काही नाही, परंतु त्यांचे सगळे डाव धुळीस मिळवून देण्यासाठी या सामान्य कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, नेते मंडळांनी आशीर्वाद दिला आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहासात पहिल्यांदा दिमाखात झेंडा आपला फडकणार आहे। आणि विजयाचं गुपित काय होतं? विजयासाठी काय काय प्रयत्न केले होते? या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे तुम्ही चालवले? विजयासाठी या आटपाडीकरांना प्रथमपासूनच आमचा शत्रू कोणी नाही, या आटपाडी शहराच्या ज्या ज्या समस्या आहेत ते आमचा शत्रू आहे, आमचा व्यक्ती कुठलाही शत्रू नाही। तर या विकासामध्ये या आटपाडीला स्वच्छ सुंदर आटपाडी करणं, नागरिकांना शुद्ध पिण्याचा पाणी पुरवठा असेल, त्याचबरोबर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांसाठी व्यापूर संकुल असेल, आटपाडी स्वतंत्र तलावामध्ये बोटिंगचं जे काही पर्यटन स्थळ आपले जे काही उद्दिष्ट आहे, त्याचबरोबर युवा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केंद्र असेल, स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना नवोदयच्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या पद्धतीने स्कॉलर्स प्रकल्प काय राबवता येईल का, त्याचबरोबर आबालवर्धांसाठी नाना नानी पार्क विरंगुळा केंद्र असेल, म्हणजे महिलांसाठी सक्षमीकरणासाठी वेगवेगळे प्रयोग असतील, आमच्या वचननाम्यामध्ये दिलेलंच आहे, वारंवार तुम्हीही लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे। तुम्हाही सर्व पत्रकार, प्रिंट मीडिया असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, तुम्ही सर्वांनी सुद्धा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्ष बनवण्यासाठी अतिशय सिंहाचा वाटा तुम्ही सुद्धा उचललेला आहे। त्यामुळे तुम्हा सर्वांनाही खूप खूप मी धन्यवाद देईन आणि तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे। तुमच्या जाहीरनाम्यासाठी पत्रकारांसाठी जे पत्रकार भवन आहे ते उभारण्याचं तुम्ही जाहीरनामे मांडलेलं आहे, ते पूर्ण होणार आहे? नक्कीच 5 वर्ष आमच्या हातामध्ये असणार आहेत। 5 वर्षामध्ये जे वचननाम्यामध्ये जे आम्ही लोकांना वचनं दिलेली आहेत ते 100% पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, कारण दोन्ही नेते विजनरी असणारे नेते आहेत, म्हणजे एक विजयकुशी वृत्ती आहे, काहीतरी नवीन निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे आणि त्यांच्याबरोबर त्या गाडीमध्ये मी बसणारा एक ड्रायव्हर आहे आणि नक्कीच आमची गाडी सुसाट विकासाची गाडी पडळकर साहेबांच्या, अमरसिंह बापूंच्या माध्यमातून, ब्रह्मानंद शेठच्या माध्यमातून असेल, विकासाची ही गाडी नक्कीच तुम्हाला थोड्या दिवसामध्ये पाहायला मिळेल आणि 1-2 महिन्यामध्ये त्याची झलक सुद्धा या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला आता प्रशासकीय इमारतीतून बाहेर पडलाय, पहिल्यांदा कोणाशी भेट घेणार आहे?
आता बाहेर गेल्यानंतर माझ्या मातोश्री आल्या असतील कदाचित, तिचं मी दर्शन घेणार आहे आणि नेते मंडळी सुद्धा असतील आणि समस्त जनता. म्हणजे आटपाडी शहर हे माझं कुटुंब आहे. म्हणजे असं काही ह्या घरातला त्या घरातला मी अजिबात मानत नाही. आणि माझ्या प्रचारामध्ये सुद्धा माझं कुटुंब हे आटपाडी नगरपंचायत हद्दीतील प्रत्येक येणारं कुटुंब हे माझं कुटुंब आहे. आणि माझं भावनिक आणि जिव्हाळ्याचं नातं नक्कीच मी जपण्याचा प्रयत्न करेन. विकासासाठी नक्कीच हे सर्वजण मला साथ देतील. निवडणूक झालेली आहे, मी जिंकून आलेलो आहे. जे पराभूत झालेले असतील किंवा मागं पुढे राहिले असतील ते सुद्धा काही या शहराच्या बाहेरचे नाहीत. त्यांनाही जर काही चांगल्या संकल्पना त्यांनी आणल्या तर नक्कीच आम्ही आनंदाने स्वीकार करू आणि नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाऊ. ज्या दिवशी शिक्षक पदाचा राजीनामा दिला होता त्या दिवशी सुद्धा तुम्ही भावूक झाला होता. त्यावेळेस तुमच्या मातोश्री होत्या, आजही तुम्ही भावूक झालाय. हे डोळ्यामध्ये जे अश्रू येतात हे अश्रू कशाचे? नक्कीच माझं जुनं क्षेत्र सोडल्याचं त्यावेळी दुःख होतं. परंतु माझे बरेचसे शिक्षक बांधव ही जिल्ह्यातले भगिनी असतील, शिक्षक बांधव असतील, त्यांना वाटत होतं की बाबा हा चळवळीतला कार्यकर्ता बाहेर जाता कामा नये. मग त्यांची भावना स्वाभाविक होती, कारण त्यांच्यासाठी मी गेले 25 वर्ष झालं रस्त्यावरचा लढा लढतोय. आंदोलन असतील, मोर्चे असतील, आझाद मैदान असेल, नागपूरचं यशवंत मैदान असेल, अनेक शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढलो. शिक्षक बँकेच्या माध्यमातून अनेक सभासदांना न्याय देण्यासाठी लढत होतो. त्यामुळं जिल्ह्यातल्या तमाम सर्व शिक्षकांच्या संघटना आहेत त्या माझ्या शिक्षकांना वाटत होतं की बाबा चळवळीतला हा हाडाचा कार्यकर्ता आपल्यातून बाजूला जातोय का काय. परंतु मीही त्यांना एक दिलासा आणि विश्वास दिला, नक्कीच मी बाजूला अजिबात नाही. तुमची जी नाळ आहे ही घट्ट नाळ, त्याच्या शिदोरीवरती मी आज या राजकारणामध्ये जनरल समाजकारणाच्या राजकारणामध्ये पडलेलो आहे. तो तुमचा पाया आहे, तो मी कधीही विसरणार नाही. घेतलेला वसा टाकणार नाही, मी उतणार नाही, मी मातणार नाही आणि घेतलेला वसा टाकणार नाही हे त्यांना मी विश्वास दिला. आणि त्यांनी सुद्धा गनिमी काव्यानं माझ्यासाठी चांगला खूप प्रयत्न केला. जिल्ह्याच्या बाहेरचे असतील, जिल्ह्यातल्या असतील सर्वांनी. आणि नक्कीच त्यांनाही मी आश्वासित करू शकतो की आता आमदार असतील, मंत्री असतील, यांच्या माध्यमातून शिक्षकांचेही जे काही प्रश्न असतील प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियरचे, तेही सोडवण्यासाठी मला या पदाचा नक्कीच उपयोग होईल. गावाच्या विकासासाठी तर नक्कीच होणार आहे. परंतु शिक्षकांचे सुद्धा किंवा जे काही सरकारी नोकरीमध्ये आहेत, फक्त शिक्षकच नाही, अनेक कॅडर येतात. आरोग्य येतं, बांधकाम येतं, शिक्षण येतं, अभियंता येतं, सगळे आशा वर्कर असतील, अंगणवाडी असतील. जाहीरनाम्यातला प्रत्येक मुद्दा तुम्ही आटपाडीमध्ये राबवणार आहे? नक्कीच ते मुद्दे राबवण्यासाठीच आम्ही वचननामा दोन्हीही नेत्यांच्या समोर तयार झाल्यानंतर मांडलेला आहे. आणि मला विश्वास आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहतील, जेणेकरून हा वचननामा 100% कसा पूर्ण होईल. आणि याची अनुभूती तुम्हाला थोड्या दिवसात यायला लागेल. जय